मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचा तिढा सुटलेला आहे। प्रभाग समिती निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत, तर यशवंत किल्लेदार यांना प्रभाग समितीचं अध्यक्षपद मिळणार आहे। मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी आमदार अस्लम शेख यांचे पुत्र हैदर अली शेख यांनी अर्ज दाखल केला। या निवडणुकीमध्ये आमदार अस्लम शेख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भाजपाकडून अर्ज दाखल करण्यात आलाय। रंजिता चाकोते यांना भाजपाकडून स्थायी समितीच्या सभापतीपदी संधी देण्यात आली आहे। 6 मार्च रोजी स्थायी समितीच्या सभापती पदासाठी औपचारिक निवड प्रक्रिया पार पडेल। माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे। पुढील 10 दिवसात निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। दरम्यान ही जागा बिनविरोध करत अक्षय कर्डिलेंना संधी देण्याची मागणी सुजय विखे पाटलांनी केली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीसह परिवहन, महिला आणि बालकल्याण, आरोग्य, क्रीडा, पाणीपुरवठा आणि प्रभाग समित्यांच्या सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। या निवडणुका बिनविरोध होणार असून सभापतींची घोषणा करण्यात येणार आहे। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नारायण चौधरींनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला। यानंतर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महापौर नारायण चौधरी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या। तर भिवंडी शहरातील मूलभूत नागरी सेवा सुविधांना प्राथमिकता देणार असल्याचं महापौर चौधरींनी सांगितलं। हिंगोलीतील भाजपाचे माजी आमदार रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे। यानंतर हिंगोलीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी केली, मिठाई वाटत आनंद व्यक्त करण्यात आला। रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांवरती गंभीर आरोप केले आहेत। बोईंग 786 विमान खरेदीत घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे। त्रुटी असतानाही विमान खरेदी केल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे। मालेगाव महापालिकेतील सभेत राडा झाला। MIM आणि इस्लाम पार्टीचे नगरसेवक एकमेकांना भिडले। दोन्ही बाजूचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले। ज्येष्ठ नगरसेवकांनी मध्यस्थी करत समजूत काढली। आम्हाला सभेत बोलू देत नाही असा आरोप विरोधी नगरसेवकांनी केलाय। लोणावळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी अनोख्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे। उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देत कार्यालयीन वेळ पाळण्याचं आवाहन करण्यात आलं। एसटी महामंडळाची शिवनेरी बस आता मुंबई पुण्याच्या पलीकडे झेप घेणार आहे। सरकार 200 अत्याधुनिक व्हॉल्वो बसेसची खरेदी करणार असून शिवनेरी बस सेवेचा राज्यभर विस्तार करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केली। एका मोठी बातमी समोर येते। बदलापूर स्त्रीबीज प्रकरणाचे धागेदोरे राज्यात अनेक ठिकाणी पसरलेले आहेत। या प्रकरणी ठाण्यातील IVF सेंटरवरती कारवाई ही अशा प्रकारची राज्यातील पहिल्या प्रकारची कारवाई असून ठाण्यातील IVF सेंटर नसून ते एक घर असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी म्हटलेलं आहे। राज्यात असे 860 IVF सेंटर असून गृह विभाग आणि आरोग्य विभाग त्यांची संयुक्त तपासणी करणार असल्याची माहिती कदमांनी दिली आहे। जे काही ठाण्यामध्ये कारवाई झाली ते कुठलेही सब सेंटर नव्हतं, ते एका घरामध्ये छापा आपण केलेला आणि तो पोलिसांच्या इंटेलिजन्स मार्फत जी काही माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे तो छापा आपण टाकला होता। उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत घेऊन आपण हा छापा टाकला होता। जे काही नाशिकमध्ये IVF सेंटर होतं त्या डॉक्टरांच्या मार्फत इथे काही रॅकेट चालवलं जात होतं। एक गोष्ट लक्षात आली की याच्यामध्ये जवळपास 10 महिला याच्यामध्ये पीडित होत्या। काही पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी वापरलं जाते, त्याच पोर्टलवरती ह्या महिलांचं रजिस्ट्रेशन करत असताना त्यांनी आधार कार्ड लिंक करून आपण ते रजिस्ट्रेशन आपण ते कंपल्सरी आपण करू आणि आधार कार्ड लिंक झाले की मग त्यांना डुप्लिकेशन करता येणार नाही। तर नाशिकमध्ये कथित स्त्रीबीज प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। डॉक्टर अमोल पाटील यांना अटक करण्यात आलेली असून सरोगेट माता एजंट म्हणून काम केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। अमोल पाटीलला अंबरनाथच्या न्यायालयात हजर करण्यात आलं। त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। याआधी या प्रकरणामध्ये 4 महिला आणि एका मेडिकल चालकाला अटक करण्यात आलेली आहे। त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। 5 दिवसांची PC जे आहे ते आम्हाला मिळालेलं आहे। दिनांक 9 मार्च पर्यंत पोलीस कस्टडी आम्हाला मिळालेली आहे। यामध्ये प्राथमिक
जे विक्टिम्स होते ते संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेल्याचं निष्पन्न होत आहे. बदलापूर येथील अवैध श्रीबीज विक्री प्रकरणी डॉक्टर अमोल पाटील याला नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आज डॉक्टर अमोल पाटीलला कोर्टात हजर करण्यात येईल. यामध्ये गेल्या 5 दिवसापूर्वी मी स्वतः बदलापूर पोलीस स्टेशनला भेट देत खरं तर तेथील सर्व विभागाशी संपर्क साधला होता आणि या दरम्यान पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या की केवळ बदलापूर नाही, नाशिक नाही, ठाणे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा तपास करावा. त्या अनुषंगाने ही तपासाची कारवाई सुरू आहे. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे दुबई शहरावरती अनेक ठिकाणी हल्ले झाले, त्यामुळे भारतीय नागरिक तिकडे अडकून पडलेत. मात्र सुरुवातीच्या 2 दिवसानंतर आता दुबईमध्ये परिस्थिती पूर्वपदावरती येत असल्याचं चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी अडकलेल्या धुळ्यातील मोंटी पाटील यांनी व्हिडिओ शेअर करत सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचं म्हटलंय. लातूर जिल्ह्यातील तब्बल 23 नागरिक आखाती देशांमधील विविध शहरांमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. दुबई, अबुधाबी आणि कतारमध्ये जिल्ह्यात 23 स्थानिक अडकलेले आहेत. हे सर्वजण सुरक्षित आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे दर वाढणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे जळगावच्या यावल शहरात 4 चाकी दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. सोने चांदीच्या भावात गेल्या 2 दिवसात मोठी घसरण झाली आहे. चांदीचे भाव गेल्या 2 दिवसात 23,000 रुपयांची त्यामध्ये घसरण झालेली आहे, तर गेल्या 2 दिवसात 6,000ची घसरण झाली आहे. नवी मुंबईतील दहिसर मोरी या ठिकाणी ठाकूरपाडा परिसरात एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरलेला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. विविध प्रलंबित प्रश्नांवरून सुरू असलेल्या मेळघाट संघर्ष महापदयात्रेला आक्रमक वळण लागलं. शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी जारीदा या ठिकाणी वनविभागाच्या कार्यालयाचा घेराव घालत प्रशासनाचं लक्ष वेधलंय. वनपरवाना त्यांच्या अभावीच पाणी, रस्ता, वीज आणि आरोग्य सुविधांची कामं रखडल्याचं सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जळगावच्या रावेर तालुक्यातल्या महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरून जाणाऱ्या वाहनधारकांकडून काही अज्ञात लोक पैसे वसूल करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे. यासाठी कारवाई करण्याची मागणी परिवहन अधिकाऱ्यांना करण्यात आली. अफगाणिस्तान मार्गे भारतात येणाऱ्या स्वस्त चायनीज बियाणांमुळे महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. या प्रकरणात केंद्र सरकारच्या सीमा शुल्क विभागाने काटेकोर कारवाई करावी अशी मागणी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी विधानसभेत केली. नागपूर जिल्हा परिषदेला ISO मानांकन मिळाले. प्रशासनातील गुणवत्ता, पारदर्शकता आणि लोकाभिमुख सेवा प्रदान करण्यासाठी नागपूर जिल्हा परिषदेला ISO 2009-2015 प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. नागपूर महापालिकेच्या नाग, पिवळी आणि पोहरा नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. पालिकेकडून नाग, पिवळी आणि पोहरा नद्यांचं पात्र पूर्णपणे स्वच्छ करत पावसाळ्यामध्ये पाणी सुरळीत वाहण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांमध्ये आता पारंपरिक लाकडी मासेमारी बोटींपेक्षा फायबर बोटींची मागणी वाढताना दिसतेय. पूर्वी समुद्रात मासेमारीसाठी लाकडी बोटींचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता, मात्र त्या तयार करण्याचा खर्च जास्त आणि देखभाल अवघड असल्यामुळे मच्छीमार आता आधुनिक पर्यायांकडे वळत आहेत. हलकी, टिकाऊ आणि तुलनेने कमी खर्चिक असलेल्या फायबर बोटी तयार करून घेण्याकडे मच्छीमारांचा अधिकचा कल आहे. कोकणातील पारंपरिक शिमगोत्सव आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला असून शेवटच्या दिवसांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील तेरेवायंगणी गावामध्ये भैरी देवीसह 7 देवांच्या पालख्यांचा भक्तांच्या भेटीचा सोहळा मोठ्या भक्तिभावात सुरू आहे. देवांच्या पालख्या घराघरात जात असून गावातील वातावरण भक्तिमय झालं आहे. चेन्नई स्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये आकारास असलेल्या 15 डबा लोकल पश्चिम रेल्वेवरती दाखल झालेली आहे.
पश्चिम रेल्वेच्या विरार कारशेडमध्ये ही लोकल उभी असून गेल्या काही दिवसांपासून या लोकलची चाचणी सुरू आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत काल मुंबईतील उकाड्यामध्ये लक्षणीय वाढ होऊन पारा 38.7 अंशांवरती पोहोचलाय. त्यामुळे मुंबईच्या कमाल तापमानात मंगळवारच्या तुलनेने 5 अंश सेल्सिअसने वाढ होऊन हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. पोलिसांमार्फत ई चलन प्रणालीमध्ये सुरू असलेल्या जाचक दंड वसुली विरोधामध्ये राज्यभरातील वाहतूकदार आक्रमक झालेल्या सरकारने दंडवसुलीतून नियमबाह्य लूट सुरू केल्याच्या निषेधार्थ वाहतूकदार आजपासून संपावरती जाणार आहेत. ऑटो रिक्षा टॅक्सींबरोबरच ऐन परीक्षेच्या काळामध्ये शाळांच्या बसेस बंद राहणार आहेत. संप पुकारतानाच वाहतूकदार आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात भव्य मोर्चा काढणार आहेत. त्यानंतरही सरकार पातळीवरती तोडगा न निघाल्यास शुक्रवारपासून बेमुदत उपोषणावर जाण्याचा इशारा वाहतूकदारांनी दिला आहे. मुंबई ते विजयदुर्ग या बहुप्रतीक्षित रोरो सेवेचा विस्तार आता अधिक व्यापक होणार आहे. या मार्गावरती आता रायगडमधील दिघी, रत्नागिरीतील जयगड आणि सिंधुदुर्गातील वेंगुर्ला हे 3 नवे थांबे देण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी महामंडळानं घेतलेला आहे. या 3 ठिकाणांच्या जेटींची कामं अंतिम टप्प्यात असून येत्या महिन्याभरात ही सेवा प्रवाशांसाठी खुली होणार आहे. वाढत्या तापमानाबरोबरच लिंबाचे दर देखील वाढू लागले आहेत. उन्हाचा तडाखा वाढताच लिंबाची मागणी वाढलेली असून बाजारभावामध्ये तेजी आणि आठवड्याभरापूर्वी 60 ते 70 रुपये किलोने मिळणारे लिंबू आता 90 ते 105 रुपयांपर्यंत पोहोचले. एसटीच्या बसवरती वेगमर्यादा ओलांडल्याप्रकरणी 1.5 कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड आकारण्यात आलेला आहे. विशेषतः मुंबई पुणे द्रुतगती मार्ग या मार्गावरती हे चलन ठोठावण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवरती एसटीने संबंधित दंड रद्द करण्याची मागणी परिवहन कार्यालयाकडे केली आहे. अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यातील युद्धाच्या परिणामी खनिज तेलाच्या किमतीचा फटका रुपयाला सुद्धा बसलेला आहे. डॉलरमागे पहिल्यांदाच 92 खालील पातळी ओलांडली असून 92.35 असा ऐतिहासिक निच्चांक गाठला आहे. मुंबईतील वर्सोवा दहिसर भाईंदर किनारा रस्ता या प्रकल्पासाठी तब्बल 46,000 खारफुटी बाधित होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचा मोठा भाग सागरी किनारपट्टी आणि कोंदळवन क्षेत्रातून जात असल्यामुळे खारफुटी हटवावी लागणार आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर 31 मार्चपासून सुरू होणारं नागपूर ते नांदेड विमानसेवा ही आता सुरू होते. स्टार एअर कंपनी नागपूर नांदेड नागपूर ही विमानसेवा पुन्हा सुरू करत आहे. पुण्यात वाढदिवसासाठी प्रवाशाकडून खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक करण्यात आलेली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षामधील प्रवाशाला मारहाण करत त्याच्या पत्नीमार्फत 25,000 रुपये ऑनलाईन खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जळगावच्या चाळीसगाव शहरातील रेल्वे उड्डाण पुलावरती अपघात झालाय. अज्ञात कारच्या धडकेमध्ये दुचाकीवरील सचिन ठुबे यांचा जागीच मृत्यू झालाय. पोलिसांकडून अज्ञात कार चालकाचा शोध घेतला जातोय. मुंबई महापालिकेच्या 3 महत्त्वाच्या उड्डाणपुलांच्या प्रकल्पांच्या खर्चात गेल्या 6 महिन्यात लक्षणीय वाढ झाली आहे. निविदावेळी असलेला एकत्रित खर्च 4,013 कोटी रुपये होता, मात्र तो आता सुधारित अंदाजानुसार 6,675 कोटी रुपयांवरती पोहोचला आहे. त्यामुळे एकूण वाढ सुमारे 66% इतकी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का दिलाय. हर्णे इथल्या पंचायत समिती सदस्य तुलसा भरत जाधव यांनी योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. आणि आता एक नजर टाकायची या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांवर. राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार. मवियाकडून शरद पवारांना उमेदवारी तर भाजपाकडून चौघांना संधी. एनसीपीकडून पार्थ पवार राज्यसभेवर जाणार, मात्र शिवसेनेकडून अद्याप नावाची घोषणा नाही.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवरती जाणार. आज उमेदवारी अर्ज भरणार, तर पुढचा मुख्यमंत्री भाजपाचा होणार असल्याची चर्चा. नितीश कुमारांचा मुलगा निशांत कुमारांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता. इराणच्या तेहरानमध्ये इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ल्यामध्ये कुर्दिस्तानातील IRGC बेस उद्ध्वस्त. अमेरिकेने श्रीलंकेच्या तटाजवळ इराणच्या जहाजावरती केला जोरदार हल्ला. श्रीलंका नेव्हीने 32 जवानांना वाचवलं. हल्ल्यामध्ये 80 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. युद्धासाठी अमेरिकेकडून पहिल्यांदाच प्रिसिजन स्ट्राईक मिसाईलचा वापर, तर इराणकडून UAEतील अमेरिकन डिफेन्स सिस्टीमवरती हल्ला. दुबईमध्ये 100 अमेरिकन सैनिक मारल्याचा इराणचा दावा. स्त्री बीच तस्करी प्रकरणात नाशकातील मालती IVF सेंटर पालिकेकडून सील. आरोपी डॉक्टर अमोल पाटीलला ठाणे पोलिसांनी कालच केली अटक. T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत विरुद्ध इंग्लंड मुकाबला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरती रंगणार सेमीफायनलचा थरार.